बीज 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी कुमार पीयूष किशोर गाडीगावकर. मी कुमार आदित्य निंबाळे. मी कुमार वेदांत प्रवीण गाडीगावकर. मी कुमार दंतरोत्तम गावकर. मी कुमार विश्वजित नारायण निकमले. आमच्या टीमचे नाव आहे वोकल फॉर लोकल. आमच्या प्रशालेचे नाव प्रगत विद्या मंदिर रामगड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, राज्य महाराष्ट्र. आयडिया श्रेणी स्थानिक सामुदायिक समस्या, कल्पनेचे विषय, शेणगाव करण्याचे यंत्र. आम्ही सर्व विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतो. आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या भागातील जास्तीत जास्त लोक हे शेतकरी आहेत. हे सर्व लोक शेती करतात. या सर्व लोकांकडे गुरे सुद्धा आहेत. यांचा उपयोग त्यांना शेत नांगरण्यासाठी तसेच शेण व गोमूत्राचा उपयोग ते सेंद्रिय खत म्हणून करतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे सरासरी 5 ते 6 गुरेही आहेत. या सर्व गुरांचे शेण भरण्यासाठी त्यांना किमान 1 तास तरी लागतो. हा त्यांचा वेळ वाचावा तसेच त्यांना कमरेचा त्रास देखील होऊ नये म्हणून आम्ही हे साधे व सोपे शेण गोळा करण्याचे मशीन बनवले आहे. या यंत्राची पुढील माहिती माझा मित्र सांगेल. प्रथमतः आम्ही एक धातूचे स्टँड बनवून घेतले. त्या स्टँडला पुढे पातळ धातूच्या पट्ट्या लावून घेतल्या व त्याचा आधार घेऊन पुढे पत्रा लावून घेतला. आणि हे स्टँड चालावे म्हणून आम्ही याला 4 चाके लावून घेतले. आणि हे सहज हाताळता यावे म्हणून याला एक शॉपिंग ट्रॉली सारखे हँडल लावून घेतले. याचा उपयोग आपण सहज करू शकतो. म्हणजे जिथे शेण पडले असेल तिथून हे फक्त फिरवायचे की शेण बाजूला होते. हे बाजूला झालेले शेण आपण पाटात टाकू शकतो. पाणी सोडल्यावर त्याचे सेंद्रिय खत तयार होते. हे खत आपण परसबागेत किंवा शेतात सोडल्यावर त्यांना एक सेंद्रिय खत मिळू शकते.